नमस्कार विद्यार्थी मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या पोलीस भरतीसाठी सुपर क्वालिटीचा सुपर प्रश्नसंच पाहणार आहोत. आपला भाग क्रमांक 26 असणार आहे. सोबतच जे आपण प्रश्न घेतलेले आहेत त्याचं आपण स्पष्टीकरण देखील करणार आहोत. चला तर प्रश्नांना सुरुवात करूया. प्रश्न पहिला घेतलेला आहे बघा, अणुभट्ट्यांमध्ये इंधन म्हणून कशाचा वापर केला जातो? जर प्रश्नाचं उत्तर येत असेल तर उत्तर कमेंट करायचं आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी, युरेनियम. ठीक आहे. अणुभट्ट्यांमध्ये इंधन म्हणून प्रामुख्याने युरेनियमचा वापर केला जातो, पण काही वेळा इंधन म्हणून प्लुटोनियम, ठीक आहे, प्लुटोनियम हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. प्लुटोनियम याचा देखील वापर केला जातो. जर दोन्ही ऑप्शन सोबत असतील, युरेनियम आणि प्लुटोनियम, तर उत्तर आपल्याला तेच द्यायचं आहे. ठीक आहे. प्रामुख्याने युरेनियमचा वापर केला जातो, पण काही वेळा प्लुटोनियमचा देखील वापर केला जातो. ओके. आता भारतातील पहिली अणुभट्टी कोणती? तर अप्सरा. ठीक आहे. अप्सरा ही भारतातील पहिली अणुभट्टी आहे. पोलीस भरती व तलाठी भरतीत हा प्रश्न खूप वेळा रिपीट होत असतो, अप्सरा. ओके. ही मुंबईतील तुर्भे या ठिकाणी बाबा अणुसंशोधन केंद्रात सुरू करण्यात आली होती. ठीक आहे. आता दुसऱ्या क्रमांकाची अणुभट्टी मला कमेंट करून सांगायचं आहे, अणुभट्टीचं नाव दुसऱ्या क्रमांकाच्या. ठीक आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओच्या शेवटी आपण रिव्हिजन घेणार आहोत, जेणेकरून हे प्रश्न तुम्हाला तोंडपाठ होऊन जातील. पुढे प्रश्न आहे, लाव्हा रसापासून बनलेल्या खडकांना काय म्हणतात? सोपा प्रश्न आहे, खूप वेळा विचारलेला आहे पोलीस भरतीत. उत्तर असणार आहे ऑप्शन ए, अग्निजन्य खडक. ठीक आहे. लाव्हा रसापासून बनलेले जे खडक असतात त्यांना अग्निजन्य खडक असं म्हटलं जातं. आपल्या महाराष्ट्रातील जो काही बेसॉल्ट हा खडक आहे, हा देखील अग्निजन्य खडक म्हणजेच लाव्हा रसापासून तयार झालेला खडक आहे. ठीक आहे. महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने बेसॉल्ट खडक आहे, तो अग्निजन्य खडकाचाच प्रकार आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील जे काही दख्खनचं पठार आहे हे देखील लाव्हा रसामुळे तयार झालेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे, आवाजाची तीव्रता कोणत्या परिमाणात मोजली जाते किंवा कोणत्या एककात मोजली जाते? तर सर्वांना माहीत असेल डेसिबल. ठीक आहे. डेसिबल सोपा प्रश्न आहे, खूप वेळा रिपीट होत असतो, पण थोडं विस्तृत माहिती घेऊया याची, जेणेकरून याच्यावर रिलेटेड आणखी कोणता प्रश्न विचारला तर तुमचं उत्तर चुकणार नाही. या ठिकाणी डेसिबलचा शोध आहे ना, तो अलेक्झांडर ग्राहम बेल यांनी लावलेला आहे. हे टेलिफोनचे जनक आहेत. तुम्हाला माहीत असेल टेलिफोनचा शोध अलेक्झांडर ग्राहम बेल यांनी लावलेला आहे, तर यांनीच डेसिबलचा देखील शोध लावलेला आहे. 1920च्या दशकात ग्राहम बेल यांनी आवाजाची तीव्रता मोजण्यासाठी बेल या एककाचा वापर सुरू केला, पण बेल हे एकक खूप मोठं असल्याने पुढे त्या एककाचा 10वा भाग म्हणजे डेसिबल हा प्रामुख्याने वापरला जाऊ लागला. ठीक आहे. डेसिबल, अशा प्रकारे डेसिबलचा शोध लागलेला आहे. आता मानवाचे कान किती डेसिबलपर्यंत आवाज ऐकू शकतात व धोकादायक नाही, किती डेसिबलपर्यंत, कमेंट करून सांगायचं आहे. ठीक आहे. या ठिकाणी रिश्टर स्केल आहे बघा, ऑप्शन सी. तर भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी वापरलं जातं रिश्टर स्केल. डिग्री सेल्सिअस हे जे एकक आहे ते तापमान मोजण्यासाठी वापरलं जातं. ॲम्पियर हे जे एकक आहे ते विद्युत प्रवाह मोजण्यासाठी वापरलं जातं. हे चारही पर्याय परीक्षेमध्ये खूप वेळा विचारलेले आहेत वेगवेगळ्या प्रश्नाद्वारे. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे, घारापुरी किंवा एलिफंटा लेणी कोणत्या जिल्ह्यात अस्तित्वात आहेत? कोणत्या जिल्ह्यात आहेत? रायगड. ठीक आहे. काही ठिकाणी मुंबई हा देखील रेफरन्स आढळतो, पण पोलीस भरतीत जेवढ्या वेळा हा प्रश्न आलेला आहे तेवढ्या वेळेला रायगड हेच उत्तर आहे आणि तुम्ही देखील रायगडच द्यायचं आहे. ठीक आहे. तर घारापुरी किंवा एलिफंटा लेणी ही प्रशासकीयदृष्ट्या रायगड जिल्ह्याच्या हद्दीत येते, पण भौगोलिक व पर्यटनदृष्ट्या ती मुंबईशी जोडलेली आहे. ठीक आहे. हिचं जे स्थान आहे ते अरबी समुद्रात आहे. मुंबईच्या पूर्वेला अरबी समुद्रात काही अंतरावर या लेण्या आहेत, बेटावर वसलेल्या लेण्या आहेत. ठीक आहे. पुढे प्रश्न आहे, महाराष्ट्रात वसंतराव नाईक यांचा जन्मदिन हा कृषी दिन म्हणून कोणत्या दिवशी साजरा केला जातो? कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 1 जुलै. दरवर्षी 1 जुलैला महाराष्ट्रात कृषी दिन साजरा केला जातो. कोणाच्या जन्मदिनी? वसंतराव नाईक यांच्या जन्मदिनी. प्रश्न असा देखील विचारला जाऊ शकतो, 1 जुलैला कोणाच्या जन्मदिनानिमित्त महाराष्ट्रात कृषी दिन साजरा केला जातो? तर वसंतराव नाईक. लक्षात ठेवायचं आहे.
तारीख 1 जुलै आणि दिन कृषी दिन. ठीक आहे. आता वसंतराव नाईक यांच्यावर विचारले जाणारे प्रश्न मोस्टली कोणते आहेत तर बघा, महाराष्ट्रात हरित क्रांतीचे जनक म्हणून यांना ओळखलं जातं. ठीक आहे. वसंतराव नाईक यांना महाराष्ट्र हरित क्रांतीचं जनक म्हणून ओळखलं जातं. एक प्रश्न विचारला जातो, सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पदावर असणारे नेते कोण? सर्वाधिक काळ. ठीक आहे. सर्वाधिक काळ जर विचारलं तर बघा, वसंतराव नाईक हे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री होते. 11 वर्ष 77 दिवस. ठीक आहे. 11 वर्ष 77 दिवस कार्यरत होते वसंतराव नाईक मुख्यमंत्री पदावर. ठीक आहे. आता सर्वाधिक काळ आणि सर्वाधिक वेळा जर विचारलं तर शरद पवार. ठीक आहे. 4 वेळा सर्वाधिक वेळा मुख्यमंत्री झालेले आहेत शरद पवार, 4 वेळा. दोघांमध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. ठीक आहे. सर्वाधिक काळ वसंतराव नाईक, सर्वाधिक वेळा शरद पवार. शरद पवार हे महाराष्ट्राचे आतापर्यंतचे सर्वात तरुण मुख्यमंत्री देखील आहेत. ठीक आहे. हा प्रश्न विचारलेला आहे. महाराष्ट्राचे आतापर्यंत सर्वात तरुण मुख्यमंत्री कोण? तर शरद पवार. ओके. आता तुम्ही कमेंट करून मला एक प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. संपूर्ण 5 वर्ष कार्यकाळ पूर्ण करणारे महाराष्ट्रातील पहिले मुख्यमंत्री कोण? ठीक आहे. पुढे प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या खनिजापासून मुख्यतः ॲल्युमिनियम हा धातू तयार केला जातो? सर्वांना माहीत असेल बॉक्साईट. ठीक आहे. उत्तर असणार आहे बॉक्साईट. या खनिजापासून प्रामुख्याने ॲल्युमिनियम हा धातू तयार केला जातो. बॉक्साईटच्या उत्पादनात सध्या अग्रेसर असणारं राज्य कोणतं आहे? तर ओडिसा. ठीक आहे. ओडिसा हे बॉक्साईटच्या उत्पादनात भारतात सर्वाधिक किंवा अग्रेसर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, लोणावळा खंडाळा ही थंड हवेची ठिकाणे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? पुणे. ठीक आहे. पुण्यामध्ये आहेत. आता साताऱ्यात कोणते आहेत? तर महाबळेश्वर व पाचगणी ही थंड हवेची ठिकाणे सातारा जिल्ह्यात आहेत. नंदुरबारमध्ये, रायगडमध्ये आहे बघा माथेरान, नंदुरबारमध्ये आहेत तोरणमाळ. ठीक आहे. मोस्ट रिपीटेड आहेत सर्व प्रश्न. त्यानंतर प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या धातूला केरोसिनमध्ये ठेवले जाते? IMP प्रश्न आहे बघा. उत्तर असणार आहे सोडियम. ठीक आहे. सोडियम या धातूला केरोसिन म्हणजेच रॉकेलमध्ये. ठीक आहे. पूर्वीच्या लोकांना केरोसिन खूप लागायचं, आता केरोसिन जवळपास बंदच झालेलं आहे बघा. तर सोडियम केरोसिनमध्ये ठेवलं जातं. अगोदर घराघरामध्ये केरोसिन किंवा रॉकेल आढळायचं. तर मित्रांनो, सोडियम आणि पोटॅशियम यांना अति अभिक्रियाशील असल्यामुळे केरोसिनमध्ये ठेवलं जातं. ठीक आहे. कारण ते हवा व पाण्यासोबत अभिक्रिया करून लगेचच आग पकडतात. ठीक आहे. म्हणून यांना खुल्या हवेमध्ये किंवा पाण्यात ठेवलं जात नाही आणि केरोसिनमध्ये ठेवलं जातं. नाव लक्षात ठेवायचे सोडियम. सोडियमच्या जागी जर ऑप्शन असेल पोटॅशियम तर ते उत्तर द्यायचं आहे. त्यानंतर प्रश्न आहे, जयपूर फूडचे जनक कोण आहेत? जयपूर फूडचे जनक आहेत डॉक्टर प्रमोद सेठी. ठीक आहे. डॉक्टर प्रमोद सेठी. डॉक्टर प्रमोद सेठी यांनी मूर्तिकार रामचंद्र शर्मा यांच्या सहाय्याने स्वस्त, लवचिक आणि बहुअक्षीय कृत्रिम पाय तयार केला होता किंवा विकसित केला, ज्यामुळे अपंग व्यक्तींना जमिनीवर बसणे, चिखलात काम करणे, धावणे, चढाई करणे इत्यादी क्रिया करणे शक्य झाले. थोडक्यात यामुळे अपंग व्यक्तीचे आयुष्य बदलून गेले. ठीक आहे. या फूटमुळे. फूट म्हणजे काय? पाय, कृत्रिम पाय. ठीक आहे. तर या कृत्रिम पायाचे जनक आहेत डॉक्टर प्रमोद सेठी. हा प्रश्न परीक्षेत खूप वेळा विचारलेला आहे. डॉक्टर MS स्वामीनाथन आहेत बघा. भारतीय हरित क्रांतीचे जनक कोण? असा प्रश्न विचारला जातो. उत्तर द्यायचे डॉक्टर MS स्वामीनाथन. पुढे प्रश्न आहे, अथेन्स कोणत्या देशात आहे? पोलीस भरतीत विचारला जाणारा प्रश्न. याच्यासोबत थेम्स हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले? हा एक प्रश्न खूप वेळा विचारला जातो. ठीक आहे. तर अथेन्स हे जे शहर आहे ते ग्रीस या देशाची राजधानी तसेच सर्वात मोठे शहर आहे ग्रीस. ओके. आता या ठिकाणी थेम्स हे जे शहर आहे ते कोणत्या नदीकाठी, काय प्रश्न विसरलो. तर मित्रांनो, तो प्रश्न असा आहे, लंडन हे शहर कोणत्या नदीकाठी आहे? मी थेम्स शहर म्हणतोय पण लंडन शहर कोणत्या नदीकाठी असा तो प्रश्न आहे. ठीक आहे. तर त्याचं नदीचं नाव आहे थेम्स नदीकाठी. ठीक आहे.
त्यानंतर प्रश्न आहे, राज्य धोरणांची मार्गदर्शक तत्त्वे संविधानाच्या कोणत्या भागात आहेत? कोणत्या भागामध्ये आहेत? भाग 4. ठीक आहे. राज्य धोरणांची मार्गदर्शक तत्त्वे संविधानाच्या भाग 4 मध्ये आहेत. हा भागावरचा प्रश्न अलीकडे जास्त रिपीट होत आहे, त्यामुळे जे काही घटनेमध्ये आता सध्या 25 भाग आहेत टोटल, ते संपूर्ण आपल्याला माहीत असले पाहिजेत. मूळ संविधानामध्ये किती भाग होते? तर 22. ठीक आहे. मूळ संविधानामध्ये 22 भाग होते, त्यामध्ये 3 भाग जोडण्यात आलेले आहेत घटनादुरुस्त्या करून. ठीक आहे. सोबतच सध्या घटनेमध्ये परिशिष्ट किती आहेत? 12. ठीक आहे. पूर्वी किती होते मूळ याच्यामध्ये? तर मूळ संविधानात 8 होते, आता 12 आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे, डॅश डॅश हे मधुमेह होण्याचे कारण नाही. कोणते? तर बघा, संसर्ग हे जे ऑप्शन आहे ते मधुमेह होण्याचे कारण नाही. ठीक आहे. मधुमेह हा जो आजार आहे तो अनुवंशिकता किंवा अतिलठ्ठपणा किंवा मानसिक ताण यामुळे होणारा आजार आहे. तर शरीरातील इन्सुलिनच्या अभावामुळे रक्तातील साखरेवर नियंत्रण राहत नाही, यामुळे मधुमेह आजार होतो. ठीक आहे. एक प्रश्न विचारला जातो बघा, मधुमेहावर कोणते फळ अत्यंत गुणकारी मानले जाते? तर जांभूळ. ठीक आहे. जांभूळ हे जे फळ आहे ते मधुमेह या रोगावर अत्यंत गुणकारी मानले जातं. जांभूळ नाव लक्षात ठेवायचे. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे, भारतीय संविधानात कायद्यापुढे समानता हे कोणत्या अनुच्छेदामध्ये अंतर्भूत केलेले आहे? कोणत्या? तर बघा, कलम 14. ठीक आहे. कलम 14 भारतीय संविधानात कलम 14 या कलमामध्ये कायद्यापुढे समानता याची तरतूद करण्यात आलेली आहे. या ठिकाणी कलम 5 आहे बघा, हे नागरिकत्वाच्या तरतुदीशी संबंधित आहे. कलम 7 आहे, हे पाकिस्तानात गेलेल्या व्यक्तींचे नागरिकत्व संपुष्टात आणणे या संबंधित आहे. कलम 22 आहे, हे काही प्रकरणांमध्ये अटक आणि अटकेपासून संरक्षणाबद्दल आहे. ठीक आहे. कलम 22 अटकेपासून सुरक्षा असं जर विचारलं तर बघा उत्तर द्यायचं आहे कलम 22. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे, बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन ही गिरणी कामगारांची संघटना 1890 मध्ये कोणी स्थापन केली? कोणी केली? नारायण मेघाजी लोखंडे. ठीक आहे. नारायण मेघाजी लोखंडे. मित्रांनो, भारतातील साप्ताहिक सुट्टी किंवा जी आपण रविवारची सुट्टी बघतो ती नारायण मेघाजी लोखंडे यांच्याच अथक प्रयत्नानंतर सुरू झालेली आहे. ठीक आहे. साप्ताहिक सुट्टी नारायण मेघाजी लोखंडे. त्यानंतर प्रश्न आहे, महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर कोणास म्हणतात? महत्त्वाचा प्रश्न आहे. महात्मा फुले उत्तर असणार आहे. ठीक आहे. महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर महात्मा फुले यांना म्हटलं जातं. यांचा जन्म विचारला जातो. 11 एप्रिल 1827 मध्ये जन्म झालेला आहे. ठीक आहे. 11 एप्रिल 1827. मूळ गाव विचारलं जातं सातारा जिल्ह्यातील कटगुण. ठीक आहे. कटगुण हे त्यांचं मूळ गाव आहे, सातारा जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतर मूळ आडनाव विचारलं जातं गोऱ्हे. ठीक आहे. गोऱ्हे हे त्यांचं मूळ आडनाव आहे. भारतातील पहिली मुलींची शाळा कोणी सुरू केली? तर महात्मा फुले यांनी केलेले आहे. 1 जानेवारी 1848. 1 जानेवारी 1848 मध्ये पुण्यातील भिडेवाडा या ठिकाणी भारतातील पहिली मुलींची शाळा. ठीक आहे. सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा फुलेंनी केलेली आहे 1873 मध्ये. हा प्रश्न विचारला जातो. त्यानंतर त्यांचे ग्रंथ विचारले जातात. गुलामगिरी, ब्राह्मणांचे कसब, सार्वजनिक सत्यधर्म आणि शेतकऱ्यांचा असूड हे महत्त्वाचे पुस्तक आणि मोस्ट रिपीटेड पुस्तक आहेत. यापैकी फुलेंच्या मृत्यूनंतर प्रकाशित झालेलं पुस्तक, ठीक आहे, फुलेंच्या मृत्यूनंतर प्रकाशित झालेलं पुस्तक कोणतं? तर सार्वजनिक सत्यधर्म हे फुलेंच्या मृत्यूनंतर प्रकाशित झालेलं पुस्तक आहे, जे परीक्षेत विचारलं आहे गेल्या वर्षी. त्यानंतर प्रश्न आहे, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ कोठे आहे? तर दापोली या ठिकाणी आहे. डॉक्टर बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ जे आहे ते दापोली या ठिकाणी आहे. महाराष्ट्रात सध्या एकूण 4 किंवा प्रमुख 4 कृषी विद्यापीठं आहेत. ठीक आहे. हा देखील प्रश्न विचारलेला आहे. 4 हा नंबर लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर प्रश्न आहे, WTA प्लेयर ऑफ द इयर अवॉर्ड 2025 कोणी जिंकलेला आहे? तर आर्यना सबालेंका. ठीक आहे. आर्यना सबालेंका हिने WTA प्लेयर ऑफ द इयर अवॉर्ड जिंकलेला आहे. पुढे प्रश्न आहे, 18वे ब्रिक्स शिखर संमेलन 2026 खालीलपैकी कोणत्या देशात होणार आहे? तर आपल्या भारतामध्ये 18वे ब्रिक्स शिखर संमेलन 2026 होणार आहे.
पुढे प्रश्न आहे, अविया इंद्रा हवाई सराव कोणत्या दोन देशांदरम्यान आयोजित करण्यात आलेला आहे? तर भारत आणि रशिया या दोन देशांदरम्यान अविया इंद्रा हवाई सराव आयोजित करण्यात आला आहे. पुढे प्रश्न आहे, नासाचे नवीन अध्यक्ष खालीलपैकी कोण बनलेले आहेत? तर जेरेड आयजॅकमन. ठीक आहे, जेरेड आयजॅकमन हे नासा या संस्थेचे नवीन अध्यक्ष बनलेले आहेत. नासाचा फुल फॉर्म कमेंट करून सांगायचा आहे. पुढे प्रश्न आहे, भारतात पहिले वन विद्यापीठ कोणत्या राज्यात स्थापन करण्यात येत आहे? तर बघा, उत्तर प्रदेशमधील गोरखपूर या ठिकाणी भारतातील पहिले वन विद्यापीठ स्थापन करण्यात येत आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, देशातील पहिले योग आणि आयुर्वेद केंद्रित क्लस्टर सेंटर विद्यापीठ कोणते बनले? तर पतंजली विद्यापीठ हे भारतातील पहिले योग आणि आयुर्वेद केंद्रित क्लस्टर सेंटर बनलेले आहे. त्यानंतर प्रश्न आहे, MPSCचे नवीन सचिव कोण बनलेले आहेत? तर बघा, महेंद्र हरपाळकर हे MPSCचे नवीन सचिव बनलेले आहेत. MPSCचे अध्यक्ष लगेच कमेंट करून सांगा. पुढे प्रश्न आहे, कोणत्या राज्य सरकारने प्लॅटफॉर्म आधारित गिग कामगार कायदा लागू केला आहे? तर झारखंड राज्य सरकारने प्लॅटफॉर्म आधारित गिग कामगार कायदा लागू केलेला आहे. ठीक आहे, तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण या ठिकाणी तुमचे 24 प्रश्न महत्त्वाचे कव्हर केलेले आहेत. पण या 24 प्रश्नांमधून तुमचे 50 ते 60 प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर करून घेतलेले आहेत. ठीक आहे, तर आता या प्रश्नांची रिव्हिजन घेऊया. ही रिव्हिजन म्हणजे तुमची या व्हिडिओवरील एक प्रकारची परीक्षा असणार आहे, जेणेकरून या व्हिडिओतून तुम्हाला किती प्रश्न पाठ झालेले आहेत समजण्यास मदत होईल. रिव्हिजन शेवटपर्यंत पाहायचे आहे आणि शेवटी किती गुण मिळाले आहेत कमेंट करून सांगायचे. चला तर रिव्हिजन सुरू करूया. प्रश्न पहिला आहे बघा, अणुभट्ट्यांमध्ये इंधन म्हणून कशाचा वापर केला जातो? उत्तर असणार आहे ऑप्शन बी, युरेनियम. त्यानंतरचा प्रश्न, लावारसापासून बनलेल्या खडकांना काय म्हणतात? उत्तर असणार आहे ऑप्शन ए, अग्निजन्य खडक. पुढे प्रश्न आहे, आवाजाची तीव्रता कोणत्या परिमाणात मोजली जाते? उत्तर असणार आहे ऑप्शन डी, डेसिबल. पुढे प्रश्न आहे, घारापुरी किंवा एलिफंटा लेणी कोणत्या जिल्ह्यात अस्तित्वात आहे? उत्तर असणार आहे ऑप्शन बी, रायगड. पुढे प्रश्न आहे, महाराष्ट्रात वसंतराव नाईक यांचा जन्मदिन हा कृषी दिन म्हणून कोणत्या दिवशी साजरा केला जातो? उत्तर असणार आहे ऑप्शन सी, 1 जुलै. पुढे प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या खनिजापासून मुख्यतः ॲल्युमिनियम हा धातू तयार केला जातो? उत्तर असणार आहे ऑप्शन बी, बॉक्साईट. पुढे प्रश्न आहे, लोणावळा खंडाळा ही थंड हवेची ठिकाणे कोणत्या जिल्ह्यात आहेत? उत्तर असणार आहे ऑप्शन सी, पुणे. पुढे प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या धातूला केरोसिनमध्ये ठेवले जाते? उत्तर असणार आहे ऑप्शन बी, सोडियम. पुढे प्रश्न आहे, जयपूर फूडचे जनक कोण आहेत? उत्तर असणार आहे ऑप्शन बी, डॉक्टर प्रमोद सेठी. त्यानंतर प्रश्न आहे, अथेन्स कोणत्या देशात आहे? उत्तर असणार आहे ऑप्शन ए, ग्रीस. त्यानंतरचा प्रश्न, राज्य धोरणांची मार्गदर्शक तत्त्वे संविधानाच्या कोणत्या भागात आहेत? उत्तर असणार आहे ऑप्शन डी, 4. पुढे प्रश्न आहे, डॅश डॅश हे मधुमेह होण्याचे कारण नाही? उत्तर असणार आहे ऑप्शन डी, संसर्ग. पुढे प्रश्न आहे, भारतीय संविधानात कायद्यापुढे समानता हे कोणत्या अनुच्छेदामध्ये अंतर्भूत केलेले आहे? उत्तर असणार आहे कलम 14, ऑप्शन बी. त्यानंतर प्रश्न आहे, बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन ही गिरणी कामगारांची संघटना 1890 मध्ये कोणी स्थापन केली? उत्तर असणार आहे ऑप्शन बी, नारायण मेघाजी लोखंडे. त्यानंतर प्रश्न आहे, महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर कोणास म्हणतात? उत्तर असणार आहे ऑप्शन सी, महात्मा फुले. पुढे प्रश्न आहे, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ कोठे आहे? उत्तर असणार आहे ऑप्शन ए, दापोली. पुढे प्रश्न आहे, WTA प्लेयर ऑफ द इयर अवॉर्ड 2025 कोणी जिंकला आहे? उत्तर असणार आहे आर्यना सबालेंका. पुढे प्रश्न आहे, 18वे ब्रिक्स शिखर संमेलन 2026 खालीलपैकी कोणत्या देशात होणार आहे?
उत्तर आहे ऑप्शन बी भारत. त्यानंतर प्रश्न आहे अविया इंदिरा हवाई सराव कोणत्या दोन देशांदरम्यान आयोजित करण्यात आला आहे? उत्तर असणार आहे ऑप्शन डी भारत आणि रशिया. त्यानंतर नासाचे नवीन अध्यक्ष खालीलपैकी कोण बनले आहेत? उत्तर असणार आहे ऑप्शन ए जेरेड आयजॅकमन. पुढे प्रश्न आहे भारतात पहिले वन विद्यापीठ कोणत्या राज्यात स्थापन करण्यात येत आहे? उत्तर असणार आहे ऑप्शन सी उत्तर प्रदेश. पुढे प्रश्न आहे देशातील पहिले योग आणि आयुर्वेद केंद्रित क्लस्टर सेंटर विद्यापीठ कोणते बनले आहे? उत्तर असणार आहे ऑप्शन डी पतंजली विद्यापीठ. पुढे प्रश्न आहे एमपीएससीचे नवीन सचिव कोण बनले आहेत? उत्तर असणार आहे ऑप्शन बी महेंद्र हरपाळकर. शेवटचा प्रश्न आहे कोणत्या राज्य सरकारने प्लॅटफॉर्म आधारित गिग कामगार कायदा लागू केला आहे? उत्तर आहे ऑप्शन ए झारखंड. ठीक आहे, तर अशा प्रकारे मित्रांनो आपण विश्लेषण आणि शेवटी रिव्हिजन देखील घेतलेली आहे 24 प्रश्नांची. आता तुम्ही या 24 प्रश्नांपैकी किती उत्तरं योग्य दिलेली आहेत मला कमेंट करून सांगायचं आहे, जेणेकरून मला समजण्यास मदत होईल या व्हिडिओद्वारे तुमचा किती अभ्यास झालेला आहे. ठीक आहे, सोबतच तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहत आहात ते देखील कमेंट करून सांगायचं आहे, जेणेकरून मला समजेल आपला व्हिडिओ महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांपर्यंत पोहोचलेला आहे. ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला एक लाईक आणि एक शेअर करायचं आहे, सोबतच चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. भेटूया पुढील भागामध्ये. तूर्तास थांबतो. धन्यवाद.